थोड्याच वेळात विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे। या सगळ्या बैठकीमध्ये नेता निवड करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला सगळी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामधनं सध्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। रुपाली चाकणकर असतील, सना मलिक असतील, हे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी बाहेर पडलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रुपालीताई, आज नेता निवडीची सुनेत्रा वहिनींची नेता निवड केली जाणार। खरं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले दादांचा जो कामाचा आवाका होता आणि दादांशिवाय महाराष्ट्र ही कल्पना आजही आम्हाला कोणाला कार्यकर्त्यांना सहन होत नाही आहे। प्रचंड वेदना, प्रचंड दुःख आहे, पण शेवटी आपण वहिनींकडे पाहिलं की लक्षात येते की भावना महत्त्वाच्या आहेत, पण त्याच्याही पलीकडे कर्तव्य पण महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे आज गटनेतेपदी निवड होत असताना ही जबाबदारी वहिनी पेलतात आहेत आणि अर्धांगिनी म्हणून खऱ्या अर्थानं दादांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी ही जबाबदारी ते खांद्यावर घेतात। परंतु दुसऱ्या बाजूकडनं अर्थात काही मंडळी म्हणतात की खूप घाई गडबड झाली नाही काही सगळी। आपण देशात, महाराष्ट्रात आतापर्यंत अशा अनेक घटना पाहिल्यात की ज्याच्यामध्ये काही भूमिका आपल्याला असते ती आपल्याला निभवावं लागते आणि मला असं वाटतं की आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत ती आपण पाहिलेत। शेवटी त्या पदावरची जबाबदारी घेत असताना महाराष्ट्र जनसेवेचा आणि ह्या सगळ्या भावनांचा विचार करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे असं तर लोकभावनेचा आणि राजकीय गोष्टींचं देखील तेवढीच भान ठेवणं गरजेचं आहे असं कुठेतरी रुपाली चाकणकर बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।